कामगारांची प्रकृती चिंताजनक। रेमंड इको डेनिममधील आमरण उपोषणाचा तिसरा दिवस, कंपनी व प्रशासनाचे दुर्लक्ष। यवतमाळ येथील रेमंड इको डेनिम प्रायव्हेट लिमिटेडमधील कामगारांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस उजाडला आहे। वेतन वाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाकडे कंपनी व्यवस्थापनाने अद्यापही पाठ फिरवली असून यामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। दरम्यान उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक होत असल्याने त्यांच्या जीवाला काही बरेवाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। व्यवस्थापनाची आडमुठी भूमिका स्पष्ट दिसत आहे। मुंबईवरून आलेले श्रमिक नेते जितेंद्र जोशी यांनी या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा केली, मात्र व्यवस्थापन कोणत्याही तडजोडीस किंवा कामगारांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले। व्यवस्थापनाच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे पेच अधिकच वाढला आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यवतमाळ शहराध्यक्ष अनिल देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे। कामगारांच्या न्याय हक्कांसाठी पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। उपोषणकर्ते राजूभाऊ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आज तिसरा दिवस असूनही कंपनीकडून साधे चर्चेचे निमंत्रणही देण्यात आलेले नाही। व्यवस्थापनाने स्वतः सभा मंडपात येऊन आमच्याशी चर्चा करावी, ही आमची मागणी आहे। विशेष चिंतेची बाब म्हणजे आमरण उपोषणास बसलेले सुधाकर कांबळे हे स्वतः आजारी असतानाही केवळ कामगारांच्या हितासाठी या लढ्यात उतरले आहेत। सलग 3 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची आणि इतर सहकाऱ्यांची तब्येत खालावली असून कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आमचे संसार उघड्यावर आले आहेत, आमचा परिवार पूर्णपणे विखुरला गेला आहे। न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, मग त्यासाठी प्राणांची आहुती का द्यावी लागेना। कामगारांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे यवतमाळमध्ये तणावाचे वातावरण आहे। आता जिल्हा प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जर वेळीच निर्णय झाला नाही तर हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे। सर आले, आपले जितू सर आले, ते गेले जाऊन आले, आता मॅडम आले चालल्या। मॅडम एकच विनंती आहे, आमचे हे भाऊ लोक नवतर बसून आहेत, आमचा यांना पाठिंबा आहे, पण आता हे दोन्ही भाऊ गेले, ताई तुम्ही चालल्या, याच्यातून जर तोडगा निघाला नाही तर उद्यापासून सगळं ताई आणि भाऊ लोक सगळे आपण इथं बसायचं, मान्य आहे का? मैं जितेंद्र जोशी कामगार उत्कर्ष सभा का अध्यक्ष हूँ। गए 40 साल से रेमंड को रिप्रेजेंट करता हूँ। थाना था मेरे पास, जड़गांव है, यहाँ भी मैं आया था पहले, मगर जब मेरे को मालूम पड़ा कामगार बहुत तकलीफ में, यहाँ पे कामगार पे अत्याचार हो रहा है, इसके लिए मैं आज उनके मिलने को आया था। मैंने मैनेजमेंट से बहुत चर्चा की, मगर मैनेजमेंट सुनने को तैयार नहीं है। ये जो मान्यता प्राप्त यूनियन, उसके पास 4, 5, 10 आदमी है, उससे ज़्यादा आदमी है नहीं। उनकी मान्यता रद्द होना बहुत जरूरी है और इनके हाथ में है। ये रद्द करते हैं, और उन्होंने पहले भी लिख के दिया था कि 7200 के ऊपर बात करेंगे, वो उन्होंने बात किया नहीं है और वापस पलटी मार दिया वो लोग ने, और इनको आगे रख के लोग खेली कर रहे हैं। ये गलत बात है। कंपनी चलाना, मिल चलाना मांगता है, लोगों ने काम करना मांगता है, मेरा कहना है। मगर मैनेजमेंट ने भी बड़े मैनेजमेंट है, करोड़ों रुपए के मालिक लोग हैं, इनको क्या थोड़ा पैसा ज्यादा दे के कुछ रास्ता निकल सकता है तो निकाल सकते हैं, इसमें कोई बड़ी बात नहीं है। ते आम्ही इथं येऊन समजून घेतलेले आहेत आणि आमचे अधिकारी कर्मचारी आमच्या ऑफिसचे इथं सतत पाठपुरावा घेत आहेत आणि आता आम्ही व्यवस्थापनाची बाजू समजून घेण्याकरिता आम्ही चाललो आहे। तुमची बाजू इथं आम्ही समजून घेतली आहे। तर जेवढ्या महिला, लहान मुलं आले आहेत, सर्व कर्मचारी आहेत, सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी शांतपणे जे काही आपलं म्हणणं आहे तिथं आम्हाला तसं समजलेलं आहे, मांडलेलं आहे, तुम्ही शांतता राखा आणि कायदा सुव्यवस्था पाळण्यासाठी आम्हाला मदत करा। यवतमाळ शहरातील अतिशय महत्त्वाची कंपनी आहे ही रेमंड। रेमंडच्या भरशावर अर्ध्या यवतमाळचं अर्थकारण चालत आहे आणि इतके कामगार 3 दिवसापासून उपोषणात बसलेले आहे आणि माझं कर्तव्य म्हणून मी यांना भेट द्यायला आलो, यांना सपोर्टसाठी। कारण देशाचा
जर समजा दोन स्तंभ कोणते असेल महत्वाचे, तर एक आहे शेतकरी आणि दुसरा आहे कामगार. आणि कामगारावर आता हे दिवसा ढवळ्या जर अन्याय होत असेल तर मी एक नागरिक म्हणून, एक या शहराचा काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून मी यांना भेट द्यायला आलो. याच्या ज्या जास्त समस्या असतील त्या लवकरात लवकर मान्य झाल्या पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे. माझ्या पद्धतीने काय प्रयत्न करता येईल मी ते प्रयत्न करणार आहोत आणि यांच्यासोबत मी ठामपणे उभा आहे. पण मागील 3 दिवसापासून या आंदोलनामुळे या आमच्या जे मागण्या पूर्ण होऊन नाही राहिले, त्याच्यामुळे आमच्या कामगारांनी उपोषणाचा उपोषणाला जी सुरुवात केली आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पोटात अजूनपर्यंत पाण्याशिवाय काहीच गेलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे, ढासळलेली आहे आणि त्यांना त्यांची जीवितहानी होऊ शकते. म्हणून मी प्रशासनाला या तुमच्या माध्यमातून निवेदन करतो की त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि कुंभकर्णी झोपेत जे आमचं व्यवस्थापन आहे त्यांना आदेश देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. मी सुधाकर कांबळे 9 जणांपैकी जो रेमंडच्या संपाबद्दल उपोषणाला बसलेला आहो त्याच्यापैकी मी एक आहो. मी स्वतःच एक मरीज आहो. मला माझं कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं आणि माझं थायरॉइडसुद्धा वाढलं होतं. तरी पण मला एक कामगाराचे जे आमचे तळमळ आहे, ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नसल्यामुळे मला राहवलं नाही. मी स्वतःहून या उपोषणाला बसलो. माझ्या गोळ्या गिळ्या माझ्या पूर्ण बंद केल्या आहे. माझ्या जीवाचं जे होईल ते झालं तर चालते, पण आमच्या कामगाराचे उपासमारी आहे ती ताबडतोब थांबली पाहिजे. आमची पगारवाढ झाली पाहिजे. आणि एवढ्या आमच्या परिवार जो समोर येऊन बसला आहे, माझे बांधव जे आहेत त्यांच्या कोणाच्या जीवाला किंवा माझ्यासोबत जे बसलेले 9 जण आहे यांच्यापैकी कोणालाही काही झालं तर हा पूर्ण जबाबदारी आमच्या व्यवस्थापनाची राहील. व्यवस्थापनाने जे झोप घेतलेली आहे ती त्यांनी झोपेतून ताबडतोब उठावं आणि आमच्या पूर्ण मागण्या कराव्या, एवढीच माझी इच्छा आहे. हिंदी मराठी